आलेला नाहीये। ओंकार साळुंकेने 2 षटक टाकली, सचिन 1 षटक टाकले। त्यानंतर 1 षटक आपण पाहिलं तिथे गोलंदाज अक्षय तावरे होता, पण आता सोनूवर भरोसा ठेवलाय। 6 बॉल मध्ये 7 बनवायचे। चला स्पीड अप करा, फार वेग घेऊ नका, ही सातत्याने विनंती वजा सूचना आहे आपल्याला। हा पहिला सामना घड्याळामध्ये जर आता आपण पाहिलं तर 1 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत। आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट अपेक्षित आहे आणि त्यासाठी सहकार्य करा। सोनू गोलंदाजीसाठी दाखल, स्ट्राइक एंडला खेळत असताना फलंदाज श्रीकांत आहे, स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला समीर। श्रीकांतसाठी हा चेंडू, वाह काय टप्पा ठेवलाय, एक्सप्रेस बॉल। सोलापूर एक्सप्रेस वेवर भन्नाट वेगाने भरधाव मोटार जावी तसाच एक्सप्रेस बॉल टाकलाय। डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय। 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे। 5 चेंडू मध्ये 7। सोनू तयार, श्रीकांत आहे स्ट्राइक एंडला, पहिला चेंडू डॉट बॉल टाकलाय। दुसरा बॉल कट करण्याचा प्रयत्न, लगातारचा दुसरा बॉल, धाव घ्यायची, पहा एकामेकांकडे पाहतात आणि ते पहा विकेटचं पतन होईल, विकेटचं पतन होईल, विकेट मिळते, महत्वाची विकेट। पंचांचं बोट आकाशाकडे, यस नो बेट, आणि अखेर शिकार केली आहे। एकमेकांकडे पाहत राहिली, निर्धाव चेंडू, धाव घ्यायची होती आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं तर थोडंसं संतुलन नव्हतं दोन्ही फलंदाजांचं। स्ट्राइक एंडला पाठवायचं होतं पण तो अखेर महत्वाची विकेट। हा चेंडू जर निर्धाव आला तर इथे आता कमबॅक होणार आहे। 2 चेंडू निर्धाव आलेत म्हणजे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। जिंकण्यासाठी 7 धावा बनवायच्या आहेत। 6 मध्ये 7 पाहिजे होत्या, पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत, आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। जिंकण्यासाठी 7 धावा बनवायच्या आहेत। आतापर्यंत विकेट गेलेल्या आहेत उत्तर सोलापूर संघाच्या, 6 गडी बाद झालीत। लोअर ऑर्डरचे खेळाडू आता फलंदाजीसाठी दाखल झालेले असतील। अशा वेळेला थोडासा संघर्ष करतोय संघ, दबाव असेल, दडपण असेल ते झुकारावं लागेल। चेतन प्लीज विनंती आहे आपल्याला, जास्त वेळ नको घेऊया, अजून बरेच सामने आपल्याला आज पूर्ण करायचे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे, सातत्याने विनंती आहे। आसिफ थोडं स्पीडअप करा। 4 चेंडू मध्ये 7 धावा, पहिल्या 2 चेंडूवर अचूकता पाहायला मिळाली। 2 चेंडू समजलेली नाहीत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज उत्तर सोलापूर, नवीन फलंदाज स्ट्राइक एंडचा फलंदाज उत्तर सोलापूर शुभम आहे, स्ट्राइक एंडला, समोर आहे सोनू। 4 चेंडू 7 धावांची गरज। क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला आणि आता 4 बॉल मध्ये 7 बनवायचे। सोनू तयार, ओव्हर दी विकेटने अजून एक वेळेला पुढे टाकलाय, विकेट, विकेट, बिग विकेट, अजून एक धक्का। सोनूचा इरादा पक्का, फलंदाज झाला इथे बाद। 7वा धक्का, धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 37 धावा, 7 गडी बाद, 3 चेंडू 7 धावांची गरज। मगाशी मी उल्लेख केला, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते। मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, नशीब बदलू न बदलू, वेळ मात्र नक्की बदलते। आता ती वेळ कुणाची बदलणार, खेळ कुणाचा बदलणार। चेंडू शिल्लक आहेत आता तुमच्याकडे 3 चेंडू 7 धावांची गरज। लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट घेतल्यात। मगाशीच मी उल्लेख केला होता की सोडत तसं काय धीर, होऊ दे जरा उशीर, रात संपता पहाट होईल रे पुन्हा। धीर सोडून चालणार नाहीये। चेतन काळंगेला माहिती आहे कधी कोणता पत्ता बाहेर काढायचा। सोनू साठी त्याने शेवटचं षटक राखीव ठेवलं, तिथे सोनू आला, 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेली नाही। मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका। हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 7 धावांची गरज। सोनू तयार, अजून एक चांगला आकुटप्याचा बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मिळते। 4थ्या चेंडूवर सिंगल खर्च केले सोनूने। आता चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू मध्ये 6 धावा, 2 चेंडू आणि 6 धावा, एक मोठा फटका सामन्याचं समीकरण बदलू शकेल, परंतु एक निर्धाव चेंडू आता दबाव वाढवेल। शेवटचे 2 चेंडू, गरज आहे 6 धावांची। इथे शार्दूल स्पोर्ट्स जिंकेल की उत्तर सोलापूर जिंकेल, कोणता संघ बाजी मारेल, कोण जिंकणार कोण हरणार,
यापेक्षा अंतिमता सुपंत चषक जिंकणार, क्रिकेट जिंकणार। 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। फलंदाज स्ट्राईक एंडला तयार। समोर आहे सोनू। 2 चेंडूमध्ये 6 धाबांची गरज। सोनू तयार। आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, व्हाईट बॉलची घोषणा केली जाते। कहाणी में ट्विस्ट, पंचाने व्हाईट बॉलची घोषणा केली आहे। भरपूर बाहेर टाकलाय हा बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय, मात्र इथे पंचाने व्हाईट बॉलची घोषणा केली आहे। व्हाईट बॉलची घोषणा केलेली आहे पंचानी। पंच इथे व्हाईट बॉलची घोषणा करतायत। व्हाईटचा सिग्नल, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल पंचानी व्हाईट घोषित केलाय। चला वेळ घेऊ नका, वेळ घेऊ नका, चला वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ नाही। आसिफ आपल्याकडे वेळ नाहीये, पंचानी व्हाईट बॉल दिलाय। एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल असं चित्र निर्माण झालंय। धावसंख्या आहे स्कोर कार्डवर। आता जर ही एक्स्ट्रा मिळाली तर अजून धावसंख्या वाढेल। दोन्ही पंच आता चर्चा करतायत। चर्चांती निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल। सद्यस्थितीमध्ये वाईटची घोषणा केलेली आहे। एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल असं चित्र निर्माण झालंय। फार वेळ घेता येणार नाहीये सुरज सर, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे निर्णय आपल्याला लवकर घ्यावा लागेल। बारामती संघ, आपण पंचाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत करा। आणि आता तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय हा निर्णय। तिसरी पंच इन ऍक्शन मध्ये आहेत। कीप रोलिंग असं सांगितलं जाईल, त्यानंतर चेंडूची शहानिशा केली जाईल, पडताळणी केली जाईल। तर दोन्ही पंचांनी चर्चा केली आहे, त्यानंतर तिसऱ्या पंचानं आता पाचारण केलेला आहे। टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल। 44 धाबांचं लक्ष होतं। पहिल्या 4 चेंडूंवर भेदकता पाहायला मिळाली। पहिल्या 4 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली होती आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा चेंडू आता ग्राह्य चेंडू असणार आहे। तिसऱ्या पंचांनी याची पडताळणी केली, म्हणजेच काय आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय। एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा बॉल शिल्लक आहे। मागचा चेंडू तिसऱ्या पंचांनी पूर्णपणे पडताळणी केली। तो पारदर्शक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय, कारण तो अंपायर्स कॉल होता। आणि आता एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 6 धावा। ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे, या एका चेंडूसाठी तुमचे डोळे बंद करा। हृदयाची धडधड वाढली आहे। मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका, कारण हे दर्जेदार आयोजन आपण पाहतोय। आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे आणि त्याचबरोबर जिगरबाज युवाचं डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सुपंत चषक पहिला सामना 4थ्या दिवसामध्ये चांगला रंगलाय। एक चेंडू शिल्लक आहे, 6 धावा येथे बनवायचे। ऊन बाजी मारेल। सोनूने आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी केली। समोर स्ट्राईक एंडला खेळत असताना फलंदाज तयार। शेवटचा बॉल, एक चेंडू 6 धावा। शेवटचा बॉल हवेत खेळाय। एक चेंडू मध्ये 6 धावा असताना या चेंडूवर धाव घेतलेली नाही आणि अखेर हा सामना 44 धाबांचा पाठलाग करत असताना उत्तर सोलापूर संघाला गमवावा लागला। 5 धाबांनी हा सामना इथे जिंकलाय। अभिनंदन टीम बारामती, हार्ड लक उत्तर सोलापूर। परंतु काय सामना रंगला, पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली। लो स्कोरिंग मॅच, आणि यासाठीच मी उल्लेख केला होता की चेतन काळंगे हा असा